मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मॉर्निंगला मार्केट बघून जवळपास एक 50-60 पॉईंटनी गॅप ओपन झालेलं आणि तिथूनच मार्केट जवळपास एक 100 पॉईंटच्या जवळपास सिंगल कॅन्डलमध्ये फॉल झालेलं. राईट. सो यावेळेला आपला असा एक अंदाज होता की जर मार्केटने रिटेस्ट केलं तर आपण पुटसाठी जाऊ शकतो. म्हणून आपण काय केलं, हा रिटेस्ट होऊ दिलं आणि जेव्हा ही एक रिजेक्शन कॅन्डल बनली तर त्या कॅन्डलच्या लोला आपण काय केलं, इथे एक एंट्री करण्याचा प्रयत्न केला. याच लोला नाही घेतला आपण, त्याच्या बाजूची जी कॅन्डल आहे ना त्याच्या लोला आपण एक एंट्री घ्यायचा प्रयत्न केला आणि एस एल जो होता हा 26 पॉईंटचा एस एल आपण पुट केला आणि तिथून मार्केट काय झालं बघा, फॉल झालेलं. म्हणजे विदिन 10 मिनिट आपल्याला एक मार्केटने जवळपास किती 40 पॉईंट दिलीत, म्हणजे 25 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये. तिथून रिटेस्ट होऊन मार्केटने आपल्याला जवळपास 60-70 पॉईंट दिले आणि आपली जी लेवल होती ती ही होती एक 80 पॉईंटची. तर ते टार्गेट मार्केटने 1 तासाच्या आतमध्ये हिट केलेलं. सो पहिलाच ट्रेड आपला सक्सेसफुल झालेला. त्यानंतर इथे मार्केट सस्टेन करून रिटेस्ट करेल असा आपला अंदाज होता, त्यामुळे आपण इथे थांबलेलो, वेट केलेलं. पण मार्केटने नवीन लो बनवलेला आहे इथे आणि आपला असा एक अंदाज होता की मार्केट हे सगळ्यांना इथे ट्रॅप करेल या ठिकाणी आणि त्यानंतर काय करेल, रिटेस्ट देईल आणि झालंही तसंच. पण आपला अंदाज असा होता की या लेवलच्या वरती म्हणजे 24,650च्या वरती मार्केटने सस्टेन करायला हवं. तर या ठिकाणी ब्रेकआउट करताना नाही मिळालेलं आपल्याला, पण सस्टेन नाही झाला. नेक्स्ट कॅन्डलने फुल रिजेक्शन केलेलं. इथे पण मग आपण चेक केलेलं तर हा ब्रेकआउट जो आहे फक्त 20%च वरती होता, त्यामुळे आपण वेट केलेला. पण सेकंड कॅन्डलने रिजेक्शन, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ कॅन्डलने लगेच रिजेक्शन दिलेलं. सो हा ट्रेड आपण इथे एक्झिक्यूटच नाही करू शकलो. नाही तर नेक्स्ट ट्रेड आपला हा होता की ज्याच्यामध्ये आपला जो नेक्स्ट स्विंग लो असता तो आपला एस राहिला असता आणि समोरचं टार्गेट इतकं राहिलं असतं. सो तो ट्रेड हिट झाला नाही, म्हणून मग मार्केटमध्ये आपण पुन्हा गेलोच नाही. आणि ही मोमेंटम कॅप्चर करण्याची आपली मानसिकता जी आहे ती नव्हती, कारण आपला अंदाज होता की या लेवलवरनं रिटेस्ट होईल आणि इथं मार्केट क्रॅश केलं आणि त्यांनी नवीन लेवलचा सपोर्ट घेतलेला. मग इथे आता सस्टेन करतो की ब्रेकआउट करतो हे आपल्याला पाहणं आवश्यक होतं. तर इथे मार्केटने काय केलं बघा, वन स्विंगमध्येच ब्रेक करून टाकलेला. तर आपल्याला इथे पण एंटर करण्याला कुठलाही रिटेस्ट नाही, त्यामुळे आपण या मूव्हला सुद्धा कॅप्चर नाही करू शकलेलो. सो या पद्धतीचा दिवस आपला एंड झालेला. सो आता करंटमध्ये मार्केट उद्या सोमवारी म्हणजे जवळपास 22 किंवा 21 तारीख, पाहून घ्या तारीख काय तर त्या तारखेला कुठे ओपन होतं हे आपल्याला पाहायचं असेल तर आपला ॲनालिसिस काय बोलतो आपण बघूया, कॅन्डल्स काय सांगतात आपल्याला. तर लेट्स चेक. तर हा झालेला आहे आपल्याकडे मार्केटचा डे हाय आणि डे लो, आणि हा कालचा डे हाय डे लो आहे त्याच्याच मधात आहे मार्केट. तर होऊ शकतं मार्केट 24,500 ते 25,000च्या दरम्यानच मार्केट काय करेल, प्ले करत राहील. आता जोपर्यंत ह्या लेवल तोडत नाही मार्केट तोपर्यंत आपण 24,500चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर हा तोडत नाही तोपर्यंत आपण मार्केट रेंज बाउंड आहे असं समजूया, आणि जेव्हा हा तोडेल तर मग आपलं नेहमीप्रमाणे मार्केट तोडू द्यायचं, रिटेस्ट द्यायचं आणि मग आपण एंटर करणार. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईव्ह मार्केटला उद्या भेट.